अलंकार अग्निहोत्री उत्तर प्रदेशच्या बरेलीचे सिटी मॅजिस्ट्रेट त्यांनी 2019 साली उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली होती। पण नुकताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, कारण सरकारच्या एका निर्णयाचा विरोध। सोमवारी 26 जानेवारीला उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांमध्ये आंदोलनं झाली। ठिकठिकाणी हजारो विद्यार्थी रस्त्यावरती उतरले। मंगळवारपर्यंत हे आंदोलन राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचलं। मंगळवारी दिल्लीतही आंदोलनं झाली। हा विरोध आणि ही आंदोलनं होत आहेत यूजीसीच्या एका नियमामुळे। युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन अर्थातच यूजीसीनं 13 जानेवारीला देशभरातल्या विद्यापीठांमध्ये नवा नियम लागू केला। प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन असं या नियमाचं नाव। मात्र या नियमाविरोधात आता जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आहेत। हे नियम जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या विरुद्ध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। या विरोधात सोशल मीडियावरती ही वातावरण तापलंय। या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे यावरून आता राजकारणालाही सुरुवात झाली आहे, ज्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ डॅमेज होत असल्याचं चित्र आहे। हा सगळा विषय नेमका काय आहे, यूजीसीचे नवे नियम काय आहेत, या नियमांना जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी एवढा विरोध का करतायत, यावरून राजकारण कसं सुरू झालंय आणि त्यामुळे डॅमेज कोण होणार आहे, समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। यूजीसीनं 13 जानेवारीपासून देशभरात प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2026 या नावानं नवे नियम लागू केले। हे नियम देशातल्या सर्व विद्यापीठांना पाळणं बंधनकारक आहेत। विद्यापीठांमध्ये होणारा जातीय भेदभाव रोखण्यासाठी यूजीसी हे नवे नियम आणले आहेत। याआधी विद्यापीठांमध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठी 2012चा नियम लागू होता। मात्र तो नियम नैतिकतेवर आधारित होता। त्यात शिक्षेची विशेष अशी तरतूद नव्हती। मात्र आता जो नियम आणला आहे तो कडक कायद्याच्या स्वरूपातला आहे। या नियमानुसार दोषी आढळलं तर शिक्षेची तरतूदही आहे। आता हे नियम नेमके काय आहेत ते पाहूया। यूजीसीच्या नव्या नियमानुसार देशातल्या प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात एक इक्विटी कमिटी बनवणं गरजेचं आहे। ही कमिटी एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकेल आणि त्यांना निर्धारित वेळेत सोडवेल। 9 सदस्यांच्या या कमिटीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग आणि महिलांचा समावेश असेल। कॉलेज कॅम्पसमध्ये समानतेचं वातावरण तयार करणं, वंचित समुदायाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना लागू करणं, विद्यापीठात जाती आधारित भेदभाव होण्याआधीच ते रोखणं किंवा तसा प्रकार झालाच तर पीडित व्यक्तीची मदत करणं ही जबाबदारी या कमिटीकडे असेल। ही कमिटी भेदभावाच्या तक्रारींची चौकशी करेल आणि त्यावर कारवाई करेल। यूजीसीनं प्रत्येक विद्यापीठात इक्विटी हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। पीडित विद्यार्थी किंवा कर्मचारी ऑनलाईन पोर्टल, ईमेल किंवा हेल्पलाईनद्वारे आपल्या तक्रारी दाखल करू शकतात। नव्या नियमात तक्रार करण्याची ओळख गुप्त ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे। शिवाय प्रकरण गंभीर असेल तर तात्काळ पोलिसांना बोलवण्याची तरतूदही यात आहे। यासोबतच कॉलेजेसच्या प्रत्येक डिपार्टमेंटसाठी आणि हॉस्टेलसाठी एक समता दूत नियुक्त करण्याचीही तरतूद आहे। विद्यापीठांकडून या सर्व नियमांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी यूजीसी राष्ट्रीय स्तरावरती एक देखरेख कमिटीही स्थापन करणार आहे। जर एखाद्या विद्यापीठाकडून या नियमांचं पालन झालं नाही तर त्या विद्यापीठाला यूजीसीच्या योजनांमधून वगळणं किंवा त्याची मान्यता रद्द करणं अशा प्रकारची कठोर कारवाई होऊ शकते। देशातल्या सर्व विद्यापीठांना याबाबतचं नोटिफिकेशन मिळालं असून त्यानुसार पुढील प्रक्रिया केली जाईल। आता महत्त्वाचं म्हणजे यूजीसीला विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे नियम लागू करण्याची गरज का पडली, तर यासाठी 2016ची एक घटना कारणीभूत आहे। 17 जानेवारी 2016ला हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीत पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला यानं कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये स्वतःला संपवलं होतं। चौकशीनंतर लक्षात आलं की वेमुला हा कॉलेजमध्ये जातीय भेदभावाचा बळी ठरला होता। तो दलित समुदायाचा असल्यामुळे त्याचा अनेक महिन्यांपासून छळ होत होता। त्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। अशाच प्रकारची घटना 2019 मध्ये मुंबईत घडली होती। पायल तडवी नावाच्या आदिवासी समुदायाच्या मुलीनं मेडिकल कॉलेजमध्ये जातीय भेदभावाला कंटाळून स्वतःला संपवलं होतं। या दोन्ही प्रकरणांची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं यूजीसीला विद्यापीठांमध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठी कडक नियम करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर संसदीय समिती स्थापन करण्यात आली। या समितीच्या शिफारशीनंतर यूजीसीनं हे नवे नियम लागू केले आहेत। आता यूजीसीच्या या नियमांना जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून एवढा विरोध का होतोय ते समजून घेऊ। जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की हे नियम उच्च जातींच्या विरोधात आहेत। या नियमामध्ये फक्त एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांविरुद्ध भेदभावाविषयी बोलण्यात आलंय। जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भेदभावाचा बळी मानलंच गेलं नाही। जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की या नियमांचा फायदा घेऊन कोणताही विद्यार्थी जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला अडकवण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करू शकतो। त्या विरोधात जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी काहीही करू शकणार नाही।
त्यांना कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत। याशिवाय इक्विटी कमिटीमध्ये सुद्धा जनरल कॅटेगरीला प्रतिनिधित्व नाही। यामुळे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असल्याचं म्हटलं जातंय। या विरोधात हे विद्यार्थी आता रस्त्यांवरती उतरले असून ठिकठिकाणी आंदोलनांना सुरुवात झाली आहे। सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे। या नियमाचा सर्वाधिक विरोध होतोय तो उत्तर प्रदेशात। महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या नियमाविरोधात भाजपमधूनच आवाज पुढे यायला सुरुवात झाली आहे। तिथे यावरून मोठ्या राजकारणाला सुरुवात झाली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बरेलीचे सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासातच भाजपच्या मंडल सरचिटणीसांसह 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। या सर्वांनी भाजप सरकारवरतीच गंभीर आरोप केले। भाजपचे विभागीय सरचिटणीस अंकित तिवारी यांनी म्हटलं की पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्याम प्रसाद मुखर्जी यांनी ज्या उद्देशासाठी भाजपची स्थापना केली होती त्या उद्देशापासून पक्ष भरकटत चाललाय। पक्षाचे वरिष्ठ नेते यूजीसी कायदा लागू करून आमच्या मुलांचं भविष्य धोक्यात आणतायत। त्यामुळे मी आणि भाजपचे आणखी 10 पदाधिकारी आमच्या पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय। या नियमांवरून आता जनरल कॅटेगरी विरुद्ध भाजप सरकार असं चित्र निर्माण झाल्याचं दिसतंय आणि यामुळे उत्तर प्रदेशातलं योगी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशातला सवर्ण मतदार हा मागच्या काही वर्षांपासून भाजपच्या पाठीमागे उभा राहिलाय। राज्यात 2017 पासून भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार आहे। यामध्ये या समाजातल्या मतदारांचा रोल मोठा आहे। सीएसडीएसच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला ब्राह्मण समाजाचं 79% आणि राजपूत समाजाचं 87% मत मिळालं होतं। याचा अर्थ भाजपला सत्तेत कायम राहायचं असेल तर या दोन्ही समाजाला एकत्र घेऊन चालावं लागेल। हे दोन्ही समाज जनरल कॅटेगरीत येतात। सरकारच्या या निर्णयामुळे या समाजामध्ये रोष आहे। त्यामुळे जर त्यांची नाराजी ओढावली तर यूपीचं योगी सरकार अडचणीत येऊ शकतं। त्यातच मागच्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशात ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे सवर्ण समाज सरकारवरती नाराज असल्याचं चित्र आहे। योगी सरकारनं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस पाठवल्यामुळे संत समाज सरकारवरती नाराज आहे। शिवाय वाराणसीचा मणिकर्णिका घाट दुरुस्त करण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा तसंच हिंदू मूर्ती पाडण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकार विरोधात नाराजीचं वातावरण आहे। त्यातच आता सरकारनं यूजीसीद्वारे विद्यापीठांमध्ये हा नियम लागू केल्यानं नाराजी आणखी वाढली आहे। यावेळी भाजपमधूनच नाराजीचे सूर ऐकायला मिळत आहेत। खरं तर उत्तर प्रदेशचं राजकारण सुरुवातीपासूनच सवर्ण ब्राह्मण समाजाच्या अवतीभोवती फिरत राहिले आहे। या समाजाची लोकसंख्या 10% आसपास आहे, पण हा समाज अनेक वेळा निवडणुकीत गेम चेंजर ठरल्याचं दिसून आलंय। 2007 मध्ये ब्राह्मणांनी बसपाला साथ दिली आणि राज्यात मायावती यांचं सरकार आलं। त्यावेळी ब्राह्मण समाजाचे एकूण 41 आमदार निवडून आले होते। त्यानंतर 2012च्या निवडणुकीत ब्राह्मणांनी समाजवादी पार्टीला साथ दिली आणि अखिलेश यादव मुख्यमंत्री बनले। त्यावेळी समाजाचे 21 आमदार निवडून आले होते। पुढच्या 2 निवडणुकीत ब्राह्मण समाज भाजपकडे झुकलेला दिसला। 2017 आणि 2022 मध्ये ब्राह्मण समाजाचे प्रत्येकी 46 आमदार निवडून आले। पण आता योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यापासून राज्यात ब्राह्मण समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो। त्यातच आता यूजीसीच्या या नियमाचा सर्वाधिक फटका ब्राह्मण समाजाला बसणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे राज्यात भाजप सरकार पर्यायानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। यामुळे आदित्यनाथ यांची इमेज आणखी डॅमेज होऊ शकते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होऊ शकते। आता या सगळ्या राजकारणाचा फायदा कोणाला होईल तर तो अर्थातच अमित शहा यांना। 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी अमित शहा स्वतःला पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून पुढे आणतायत। मात्र पक्षांतर्गत विचार केला तर योगी आदित्यनाथ त्यांचे सर्वात मोठे स्पर्धक आहेत। उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत। ती निवडणूक भाजपनं योगींच्या नेतृत्वाखाली लढून जिंकली तर योगींचं पक्षातलं स्थान आणखी मोठं होऊ शकतं। उत्तर प्रदेशासारखं मोठं राज्य सलग तिसऱ्यांदा जिंकून दिल्यानंतर योगींचा पंतप्रधान पदासाठीचा दावा मजबूत होऊ शकतो। हे अमित शहा यांच्यासाठी अडचणींचं ठरू शकतं। त्यामुळे निवडणुकीआधी योगींना डॅमेज करण्यासाठी आणि त्यांना मुख्यमंत्री पदापासून बाजूला करण्यासाठी अमित शहांकडून हे जाणीवपूर्वक केलं जात असल्याचं हे बोललं जात आहे। एकूणच काय तर यूजीसीच्या या नियमांविरुद्ध सध्या ठिकठिकाणी जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी रस्त्यांवरती आलेत। भाजपचा हक्काचा मतदार मानला जाणारा हा समाज आता भाजप विरोधातच उभा राहिल्याचं चित्र आहे। सर्वाधिक विरोध उत्तर प्रदेशातून होतोय आणि यामुळे योगी आदित्यनाथ डॅमेज होत आहेत। आता योगी या राजकारणाला कसं तोंड देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। यूजीसीच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय जनरल कॅटेगरी विरोधात आहे का आणि यामुळे योगी आदित्यनाथ डॅमेज होऊ शकतात का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।